नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. रखरखत्या उन्हाळ्यामध्ये मलाईदार लस्सी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लस्सी झालीच पाहिजे. तर पोटाला थंडावा देणारा आणि मनाला तृप्त करणारा पण मस्त इथे थंडगार लस्सी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही लस्सी एकदम पारंपरिक पद्धतीने केलेली आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही लस्सी केलेली आहे. तर उन्हाळ्यामध्ये दही दाट लागत नाही. ते दही पातळ होतं. त्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच घट्ट दह्यापासून आपण मलाईदार लस्सी कशी बनवायची ते पण आपण पाहणार आहोत. तर मस्त मलाईदार लस्सी मथुरेमध्ये भरपूर प्रमाणात केली जाते. तर आपण त्याच पद्धतीने आपण इथे मलाईदार लस्सी बनवणार आहोत. दही सेट करण्यापासून आपण संपूर्ण लस्सी कशी बनवायची ते इथपर्यंत आपण बघणार आहोत. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा लस्सी बनवण्यासाठी आपल्याला दही कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर इथे मी एक अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. तर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे गाईचं दूध असेल, तर तुम्ही गाईचं दूध पण घेऊ शकता. गाईचं दूध घेतलात ना, त्याला जास्तीचं आटवत बसावं लागतं म्हणून इथे मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे दूध कच्चंच आहे, तर आपल्याला या दुधाला छान उकळी काढून घ्यायचं आहे. या दुधाला आपण एक छान उकळी काढून घेऊया. तर इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. तर या भांड्यामध्ये एक 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे दूध हे तळाला चिटकणार नाही म्हणून. एक 2 चमचे पाणी घालून यामध्ये आपण जे दूध घेतले ना, ते दूध घालून घ्यायचं आहे आणि या दुधाला छान आपल्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. हे दूध म्हशीचं आहे आणि या दुधाला आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं छान उकळी काढून घ्यायचं आहे. जर गाईचं दूध असेल, तर गाईच्या दुधाला आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं फुल गॅसवर आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. तर छान आपल्या या दुधाला उकळी आलेली आहे. म्हणजे काय होतं ना, जर या दुधामध्ये थोडंफार पाणी जर असेल, तर या दुधामधलं पाणी आटलं जातं म्हणून एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला फुल गॅसवरच हे दूध छान उकळी काढून घ्यायचं आहे. हे दूध उकळल्यामुळे यामधला पाण्याचा अंश कमी होतो आणि आपलं दही लावल्यानंतर मस्त आपल्या दहीला त्या घट्टसरपणा येतो म्हणून हे दूध आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे. तर हे दूध छान एक 2 ते 3 मिनिटं उकळून घेतलेलं आहे. तर हे बाजूला काढून ठेवूया या दुधाला थंड करण्यासाठी. तर इथे आपलं मस्त दूध छान थंड झालेलं आहे. तर या दुधामध्ये थोडंसं बोट बुडवून बघायचं आहे. इथे मस्त कोमट आपण इथे दूध करून घेतलेलं आहे. तर दही कशी लावायची ते बघूया. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये 1 चमचा दही घालून घेतलेलं आहे. हे दही थोडंसं आंबटच असावं म्हणजे दही आपली एकदम छान तयार होते. हे दही घालून आपण या भांड्याला छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. नंतर आपण यामध्ये जे कोमट करून घेतलेलं दूध आहे ना, ते दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर हे दूध थोडंसं आपल्याला थंड होईपर्यंत आपल्याला यावरती झाकण न ठेवता असंच ठेवायचं आहे. तर इथे हलकंसं आपलं दूध छान थंड झालेलं आहे. तर यावरती झाकण ठेवून आपण हे दही करण्यासाठी बाजूला काढून ठेवूया. हे रात्रभरासाठी मी इथे दही करण्यासाठी बाजूला काढून ठेवलेलं आहे. तर बघितलात तुम्ही रात्रभर अशा पद्धतीने हे दही बाजूला काढून ठेवलं होतं. तर इथे मस्त आपली दही बनवून तयार झालेली आहे. तर माझ्या मुलांनी थोडीशी यामधली दही काढून घेतली होती. तर साईडची आपली मस्त घट्टसर आपली इथे मलाईदार आपली दही तयार झालेली आहे. तर यावरती मी थोडीशी यावरची मलाई काढून घेतलेली आहे. हे काढून घेतलेली मलाई आपण परत वापरणार आहोत. तर आपण लगेचच लस्सी करायला घेऊया. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण जे रात्रभरासाठी जे दही करून ठेवलं होतं ना, ते दही या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघितला तुम्ही एकदम मस्त आपली वड्या-वड्या पडलेल्या आहेत आणि मस्त आपली घट्टसर इथे दही बनवून तयार झालेली आहे. तर हे सगळीच दही आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पिठी साखर घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पिठी साखर नसेल, तर तुम्ही आपली दररोजची जी साखर आहे ना, ते साखर पण घालून घेतलात तरी चालेल. तर इथे मी एक 4 ते 5 चमचे पिठी साखर घालून घेतलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही साखरेचं प्रमाण करू शकता. साखर घालून रवीने आपल्याला अशा पद्धतीने छान घडसून घ्यायचं आहे. तर या दहीमधल्या पूर्णपणे गुठळ्या मोडतच आपल्याला छान रवीने घडसून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दही घालून, त्याच्यामध्ये साखर घालून
मिक्सरला फिरवून लस्सी करून घेतात. पण मला तशा पद्धतीने ती लस्सी अजिबात आवडत नाही. म्हणून अशा पद्धतीने मी रवीने छान हे दही छान घुसळून घेतलेले आहे. तर हे लस्सी करत असताना रवीने जर आपण घुसळत असाल, तर फार वेळ लागत नाही. एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपण छान मस्त आपली इथे स्मूथ एकदम परफेक्ट आपली लस्सी बनवून तयार होते. तर इथे आपली मस्त एक 2 ते 3 मिनिटामध्ये रवीने अशा पद्धतीने घुसळून घेतल्यामुळे आपली इथे मस्त लस्सी बनून तयार झालेली आहे. तर यामध्ये मी एक अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. या ठिकाणी जी वेलची पूड घातलेली आहे तुम्ही स्किप पण करून घेऊ शकता. तर इथे मला वेलची पावडर आवडते म्हणून मी इथे वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि आणखीन थोडंसं या लस्सीला छान रवीने घुसळून घेतलेलं आहे. तर इथे आपली मस्त परफेक्ट आपली इथे लस्सी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला फेसाळलेली लस्सी जर पाहिजे असेल, तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून जास्तीचं अशा पद्धतीने रवीने जर घडसला, तर त्यावरती छान फेस येतो आणि ओतत असताना ग्लासमध्ये तुम्ही वरून ओतलात ना, एकदम मस्त फेसाळलेली लस्सी बनवून तयार होते. तर इथे आपली मस्त परफेक्ट आपली इथे लस्सी बनवून तयार झालेली आहे. तर ही लस्सी आपण एका ग्लासमध्ये सर्व्ह करूया. जर तुमच्याकडे मातीची जर कुल्हड असतील, तर तुम्ही मातीच्या कुल्हडमध्ये हे मस्त लस्सी सर्व्ह करू शकता. तर इथे मी ग्लासमध्ये अशा पद्धतीने हे लस्सी ओतून घेतलेली आहे. तर या लस्सीवरती जी आपण पहिल्यांदा मलाई काढून ठेवली होती ना, ती मलाई आपल्याला या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यावरती मलाई घालून घेऊ शकता. तर मला जास्तीची मलाई आवडते म्हणून मी अशा पद्धतीने इथे मलाई घालून घेतलेली आहे. तर ही लस्सी आपल्याला 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे थंडगार आपली लस्सी पिण्यासाठी एकदम छान होते. तर यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप घालून घ्यायचे आहेत. म्हणजे आणखीन थोडी ही लस्सी एकदम चवीला छान होते. तर मस्त आपली थंडगार उन्हाळा स्पेशल इथे मलाईदार लस्सी बनवून तयार झालेली आहे. ही लस्सी मथुरेमध्ये किंवा वृंदावनमध्ये भरपूर प्रमाणात केली जाते आणि एकदम फेमस हे मथुरेची आणि वृंदावनची लस्सी आहे. तर इथे आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये लस्सी केलेली आहे. दही लावण्यापासून ते लस्सी करेपर्यंत आपण साध्या छोट्या-मोठ्या आपण टिप्ससहित इथे लस्सी केलेली आहे. तर इथे आपली मस्त दाटसर एकदम मलाईदार आपली इथे लस्सी बनवून तयार झालेली आहे. तर आजची तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.